आज आपण आलेलो आहे पुणे वेस्ट भागामध्ये, जिथे माझ्याकडे आज एक असा प्रोजेक्ट आहे जो सगळाच रेडी आहे. सगळाच रेडीमध्ये रोड्स रेडी आहेत, ॲम्युनिटीज रेडी आहेत, इथे माझ्याकडे काही रो हाऊस आहेत तेही रेडी आहेत, इथे माझ्याकडे NA प्लॉट्स आहेत तेही रेडी आहेत. तर असं रेडी टाउनशिपचं एक लाईव्ह टूर आज मी तुम्हाला देणार आहे आणि याचं मेजर ग्रोथ पर्स्पेक्टिव्ह असणार आहे आउटर रिंग रोड. ज्यांना आउटर रिंग रोड समजला त्यांना पुण्याची ग्रोथ स्टोरी समजली, कारण आउटर रिंग रोडचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. लगभग 2 वर्षामध्ये तुमचा हा पूर्ण आउटर रिंग रोडचा पोर्शन रेडी होणार आहे आणि तुम्ही पुण्याच्या आउटर स्कर्ट्समध्ये कुठल्याही जंक्शनमधनं कुठल्याही हायवेला कनेक्ट करू शकता. म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेसवे झाला, तुम्ही वाया बागच्या साईडने तुम्ही कात्रजच्या त्या भागामध्ये कनेक्ट करू शकता. इकडून तुम्ही एक्सप्रेसवेवरनं तळेगाव, त्यानंतरनं देहू रोड, तिकडून तुम्ही पुढे पुण्याच्या ईस्टर्न पार्टमध्ये म्हणजे पुणे सोलापूर हायवे, पुणे नगर हायवे, इकडेही तुम्ही हा आउटर रिंग रोड जाऊ शकता. कारण ज्यांनी हैदराबादचा ORR समजला त्यांना हैदराबादची ग्रोथ पोटेन्शियल आणि त्यांनी तो ॲप्रिसिएशन एन्जॉय केलेला आहे. ती स्टोरी आज पुण्यामध्ये होती आहे पुण्याच्या ORRनी आउटर रिंग रोडवरनं. तर आजच या आउटर रिंग रोडबद्दलही तुम्ही अपडेट घ्या आणि ह्या प्रोजेक्टबद्दल आता आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हा आहे अराउंड 25 एकरचा क्लस्टर, ज्यामध्ये साधारणतः 50 रो हाऊसेस जे की रेडी आहेत आणि इथे काही 130-140च्या आसपास माझ्याकडे NA प्लॉट्स आहेत जेही रेडी आहेत. तुम्ही आत्ता घेऊन त्याला तुम्ही घर बांधायला चालू करू शकता. त्यासोबत जर आपण बघितलं तर मी आत्ता आहे मेन एंट्रन्समधनं आल्यानंतरनं हा मधला पोर्शन आहे, जिथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता क्लब हाऊस आणि ॲम्युनिटीज आहेत. क्लब हाऊस ॲम्युनिटीजमध्ये बघितलं तर हा तुमचा एक ग्रँड डबल प्लाझा आहे, कारण एंट्रन्स प्लाझा स्टार्टिंगलाच आहे. हा तुमचा एक मल्टी स्टोरी क्लब हाऊस आहे, त्याच्यासमोर तुम्हाला पार्टी हॉल आहे. मला ह्या प्रोजेक्टबद्दल खास काय आवडतं की असे जे प्रोजेक्ट्स असतात 20, 25, 30 एकरामध्ये, त्या प्रोजेक्टमध्ये जे ॲम्युनिटीज असतात ना त्या एकदम पुरेशीर असतात. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा 25 एकरची जागा आहे, फक्त 190 फॅमिली तिथं राहणार. नाही इमॅजिन हेच जर तुम्ही सिटी सेंटरमध्ये बघितलं तर एकरामध्ये 180 ते 190 फ्लॅट असतात. त्यामध्ये 180-190 फ्लॅट एका एकरामध्ये. ते जर मी सिटीसोबत कंपेअर केलं तर ह्या 25 एकरमध्ये मिनिमम 2500 तरी फ्लॅट असते. पण इथे आहेत फक्त 198 फॅमिलीसाठी ही जागा. नाही इमॅजिन एवढे प्रशस्त रोड, मागचा हा ॲम्युनिटीचा पोर्शन आणि सगळ्यात मेन हे तुम्हाला मागचं जे हिल दिसते ना, हिल, कासा साईड डॅम, आउटर रिंग रोड, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्या पोर्शनमध्ये मिळते आहे. तिन्ही साईडनी तुम्हाला हिल आहे, मेन रोड तुम्हाला समोर कनेक्टिव्हिटी आहे. इथून तुम्ही सरळ हिरानंदानी क्रिसाला टाउनशिपमधून तुम्ही मेन हिंजवडीकडे ट्रॅव्हल करू शकता. इथनं हिंजवडी तुम्ही पकडून चाला अराउंड एक 20 ते 25 मिनिटाचं तुम्हाला ट्रॅव्हल आहे. तर हा असा एक 25 एकराचा रेडी क्लस्टर आहे. तुम्ही जर NA प्लॉट्स बघत असाल तर आजच टीम स्क्वेअर फीट एक्सपर्टसोबत कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर विला, रो हाऊसेस, टाऊन हाऊसेस बघत असाल तर आजच टीम स्क्वेअर फीट एक्सपर्टसोबत कॉन्टॅक्ट करा. कारण आम्ही केलेला आहे पोर्टफोलिओमध्ये हा सगळे प्रोजेक्ट्स लोड. तिथे तुम्हाला इन डिटेल हे रिव्ह्यूज मिळणार आहेत आणि ह्या रिव्ह्यूजच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह पुण्याच्या बेस्ट ऑफ द बेस्ट डील्स विथ ग्रेट व्ह्यूज, ग्रेट एक्सप्लेनेशन, हे सगळं काही तुम्हाला चॅनलवरती मिळणार आहे. हा आहे तुमचा रेडी क्लब हाऊस. त्याच्या आतमध्ये काय काय मिळणार आहे चला बघूया. इथे तुम्हाला ग्रँड एंट्रन्स प्लाझा मिळतोय. तुम्ही जर तुमच्या मित्रांची इथे पार्टी होस्ट करताय, तुमच्या मित्रांना इथे बोलवताय, नक्कीच त्यांना हे आवडणार आहे, कारण त्यांनी पुण्यामध्ये असं कधी बघितलेलंच नाही आहे. भलेही 3 स्टार हॉटेलची लॉबी असेल पण त्या लॉबीसोबत हे मागे हिल बिलकुल नसणार आहे, तेही ह्या प्रीमियम लोकेशनमध्ये. तर बघू शकता हे तुम्हाला इथे एक लाऊंज मिळतंय. ग्राउंड फ्लोअर तुम्ही बघितलं ना तर ग्राउंड फ्लोअरला एवढा सर्व ॲम्युनिटीज आहे. तुम्ही बघू शकता ॲम्फीथिएटर, स्विमिंग पूल, हे विंटर पवेलियन आहे, गेस्ट रूम्स आहेत, फर्स्ट फ्लोअरला रेस्टॉरंट आहे. पुढे जर बघितलं इतकं मोठं क्लब हाऊस आहे की हे तुम्ही बघू शकता. इथे एक लॉन आहे, त्या लॉनमधनं जर आपण आतमध्ये गेलो तर बघू शकता आरामात 200 लोकांचं तुम्ही इथे इव्हेंट होस्ट करू शकता. त्यासोबतच इकडे आलं तर इकडे तुम्हाला हे परत ह्या लॉनमध्ये तुम्ही इकडे एंट्री करता. बघू शकता हे लॉन त्याच्यापेक्षाही मोठं आहे. म्हणजे इथे तुम्ही बघा समोर होस्टिंग, ॲम्फीथिएटर, फ्लॅग होस्टिंग करू शकता, सोसायटीचे इव्हेंट, गरबा, गणपतीचा फेस्टिवल, सर्व काही तुम्ही इथे इझिली होस्ट करू शकता. म्हणजे इथून बाहेर जाण्याची तर मला वाटत नाही की बिलकुल गरज आहे. त्यासोबतच पूल इथेच आहे, बघू शकता. इथून कुठे बाहेर जायची गरज नाही. पूलसोबत काय व्ह्यू आहे तो समोर व्ह्यू बघा, की मतलब पूलमध्ये बसलाय तुम्ही, लोणावळा महाबळेश्वरची फिलिंग घेता. ॲम्फीथिएटर आहे, इथे तुम्ही रात्री तुमच्या बार्बेक्यू पार्टी करू शकता. तुमच्या पॅरेंट्ससाठी तुम्हाला जर परफेक्ट जागा हवी आहे तर ही जागा आहे. कारण इथे मी बघितलेलं आहे, मी मध्यंतरी एक सुप्रीम विलोज नावाच्या प्रोजेक्टला गेलो होतो. तिथे मी कन्सेप्ट बघितली की त्या प्रोजेक्टला जे घेण्यामागचं रिझन आहे लोकांचं, की एक वर्क फ्रॉम होम जी कन्सेप्ट आत्ता नवीन आलेली ना ती परफेक्टली इथे मॅच होते. की तुम्ही काम करताच आहे, तुम्ही असं नाही की तुम्ही इकडे बाहेर राहता म्हणजे तुम्ही सिटीने डिस्कनेक्ट होताय, पण त्यासोबत तुम्हाला इथे एवढं चांगलं लाईफस्टाईल आणि किंमत काय फक्त 1,55,00,000 तुम्हाला हे सगळं काही मिळणार आहे. प्लॉट तर तुम्हाला इथे 90 लाखापासूनच मिळतात. त्यामध्ये तुम्ही
पाहिजे तसं तुम्हाला घर बनवू शकता. 1500 स्क्वेअर फीटपासून 5000 स्क्वेअर फीटपर्यंतचे प्लॉट आहेत. 1900 स्क्वेअर फीटचे तुम्हाला इथे रो हाऊसेस आहेत जे रेडी आहेत, जे आता आपण बघणार आहोत पुढे जाऊन. म्हणजे एवढं सर्व काही लाईफस्टाईल तेच पुण्यामध्ये ही लाईफस्टाईल तुम्ही 5 कोटी जरी दिली तरी मिळणार नाही. तो पॉईंट वेगळा आहे की तिकडे तुम्हाला कनेक्टिव्हिटी, तुमचं जे प्रेस्टिजियस लाईफस्टाईल आहे, जे डेली सिटीचं इकोसिस्टम आहे ते तुम्हाला मिळते. बट तुम्हाला जर त्यापासून एक डिस्कनेक्ट पाहिजे असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. निसर्गाच्या सानिध्यात रेडी टाउनशिप, आणि हे सर्व काही तुम्हाला म्हणजे खूप रेअरली ऑपॉर्च्युनिटी मिळते की सगळं काही तुम्हाला समोर रेडी आहे. तुम्हाला फक्त कार्ड स्वाईप करायचं आहे आणि उद्या तुमच्या घराची चावी तुमच्या हातामध्ये घ्यायची. चला तर आपण एक रेडी रो हाऊस आहे तो आपण आता बघणार आहोत. आता मी आलेलो आहे रेडिक ह्या कम्युनिटीमध्ये, जिथे ऑलरेडी एका महिन्यामध्ये लोक राहायला यायला सुरुवात करणार आहेत, कारण ऑलरेडी हा प्रोजेक्ट 80% सोल्ड आउट आहे. रेडी याचा अर्थ असं नाही की आत्ता विकायला जाय, भरपूर आधी हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे. तर आत्ता तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही रेडी पोझिशनमध्ये ह्या प्रॉपर्टीला तुम्ही बाय करू शकता आणि विदिन 1 महिन्यामध्ये तुम्ही त्या घरामध्ये राहायला येऊ शकता. इथे बघितलं तर अशी कम्युनिटी असणार आहे. समोर प्रशस्त असे रोड, स्ट्रीट लाईट डन आहेत, प्लांटेशन केलेलं आहे. पार्किंगला बघू शकता समोर एक जागा आहे, इथे तुम्ही 2 व्हीलर प्लेस करू शकता, 4 व्हीलरची जागा आहे. त्यासोबत सोसायटीमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर मोठे रस्ते आहेत आणि 190 फॅमिली आहेत. 190 फॅमिलीमध्ये किती गाड्या असणार आहेत. त्यासोबत इथं बघितलं आपण तर हा समोर तुमचा असं काही एलिव्हेशन दिसणार आहे. चांगले असे युनिक एलिव्हेशन आहेत, प्लांटेशन केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून प्लांटेशन करू शकता. ट्रेनची चिंता नाही, ऑलरेडी ड्रेनेज इथं करून ठेवलेलं आहे. लाईट्स कनेक्शन ऑल डन आहे. इथे बघू शकता की लाईट्सच काम चालू आहे आत्ता. इथे बघू शकता मेन एंट्रन्स तुम्हाला डोर आहे, ईस्ट आणि वेस्ट आहे. हे तुम्हाला वेस्ट फेसिंगमध्ये तुम्हाला डोर मिळणार आहे. समोर तुम्हाला प्लाझा आहे. आतमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा त्या एंट्रन्स फ्लोर म्हणून तुम्ही इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा हा प्रशस्त युनिक असा डबल हाईटेड कन्सेप्ट फीलिंग, म्हणजे डबल म्हणजे तुम्हाला इथे ट्रिपल हाईट, कारण हे दोन्ही फ्लोर तुमचे ओपन आहे. तुम्ही तेव्हा इकडे येता, हा तुमचा हॉरिझॉन्टल लिव्हिंग आहे. तुमचा लिव्हिंग एरिया तिकडे आहे, डायनिंग एरिया इथं आहे. तुम्ही डायनिंग एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही वरती बघता तुम्हाला ते एक प्रेशियसनेस, फ्रेशनेस फील होतं. त्यासोबतच हे जे किचन आहे हे मला थोडंसं एक युनिक कन्सेप्च्युअल वाटतं, कारण किचन आहे पॅरलल प्लॅटफॉर्मचं, बघू शकता कॅबिनेट्स वगैरे सगळं आहे. आणि इथे तुम्हाला मिळतो आहे हा गार्डन एरिया. युजली आजकाल लोक जे मिस करतात ते आहे, मिस करण्याचं मागचं रिझन ड्राय बाल्कनी. इथे ड्राय बाल्कनीसोबत तुम्हाला बॅकयार्डी आहे. गार्डनिंगचा शौक तुम्ही इथे इंटरनलीच करू शकता. बघू शकता किचन समोर हे ईस्ट आणि वेस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे सकाळचं ऊन तुमच्या किचनमध्ये, म्हणजे सकाळचा चहा बनतोय तो पण तुमच्या उन्हासोबत बनतो. म्हणजे तुम्हाला असा हा एक उन्हासोबत बनतो याचा अर्थ ऊन बनवणार नाही आहे, बट तुम्हाला तो फ्रेशनेस फिलिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यासोबत वॉशरूम बघा, विला म्हणलं की वॉशरूम प्रशस्त असणार. हा तुमचा कॉमन बेसिन आणि WC आतमध्ये, म्हणजे जेवण केल्यानंतर तुम्हाला वॉशरूमच्या आतमध्ये जायची गरज नाही आहे. त्यासोबतच हा आहे तुमचा कॉमन बेड, म्हणजे तुमचे कोणी गेस्ट आले, मित्र आले, तुम्ही खालच्या खाली त्यांना तुमचं स्टेसाठी तुम्ही प्रोव्हिजन करू शकता. विला असूनही तुम्हाला इथे एक ग्रँड फिलिंग देते की तुम्हाला बाहेरनं हे कम्प्लीट मॉस्किटो मेश विंडो सगळे असणार आहेत. रेलिंग पण लावलेली आहे आणि हे फुल साईज विंडो, सो दॅट तुम्हाला इथे व्ह्यूच्या बाबतीत पण तुम्हाला इथे कुठलीही कमतरता नाही आहे. म्हणजे हा मेन हायलाईट तुम्हाला इथं जो मिळणार आहे तो हा पर्टिक्युलर पार्ट आहे, जसं द हॉरिझॉन्टल लिव्हिंग. आणि हे मला कन्सेप्ट खूप आवडलं, कारण बघा ना 2 मजलेवरती ओपन आहे. तिथून जेव्हा आपण वरती जातो त्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहे ह्या फर्स्ट फ्लोअरवरती बाकीचे पुढचे 2 बेडरूम्स, कारण हा आहे 3 BHK रो हाऊस. कार्पेट याचं अराउंड 1900 स्क्वेअर फीटच्या आसपास जातं. आणि हा रो हाऊस बघितला ना तर एक परफेक्ट तुम्हाला फिलिंग देतो, कारण ह्या रूममध्ये बघा नुसत्याच बाल्कनी आहेत. इकडेही एवढी मोठी रूम आहे, एवढं मोठं वॉशरूम आहे, बघू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला इथे जे मिळतं आहे की तुमची अशी इथे पण बाल्कनी डेक बघितली तरी ही जबरदस्त आहे. डबल हाईट फिलिंग मिळते, डबल म्हणजे ओपन टू इन्फिनिटी. समोर असे व्ह्यूज, आजूबाजूला काहीच नाही, नुसतं हिल. पावसाळ्यामध्ये तर ह्याच्यापेक्षा जबरदस्त वातावरण असणार आहे. आम्ही जस्ट पावसाळा स्टार्ट व्हायचा 1 वीक आधी आलेलो आहे इथे. त्यासोबतच इथे जर तुम्ही बघितलं तर हा आहे तुमचा 3रा बेडरूम. याची पण तुम्ही साईज जर बघितली तर जबरदस्त अशी साईज आहे. इथे पण तुम्हाला फुल साईज विंडो मिळते आणि त्याला अटॅच तुम्हाला इथे वॉशरूम मिळते. तुम्ही इथे तुमच्या फॅमिलीसोबत इझिली शिफ्ट होऊ शकता, कारण फॅमिली लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं आहेतच. तुम्ही तुमचं वर्क फ्रॉम होम बघू शकता. समोर बघताय समोर एक टेम्पल आहे. टेम्पल म्हणजे तुम्हाला ते स्पिरिच्युअलिटी पण ह्या प्लॉटमध्ये फील होणार. परफेक्ट वास्तूने डन केलेलं असं मला वाटतं की प्रत्येक कोपऱ्यामध्ये काही ना काही एक थॉटफुली डिझाईन, कन्सेप्च्युअल ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यासोबतच इथे तुम्हाला नुसता रो हाऊस नाही मिळते, इथे तुम्हाला तुमचं टेरेस पण मिळतं आहे. आपण टेरेसवरती गेल्यानंतर ना बघूया की तुम्ही बघू शकता
सगळं असं फिनिश एकदम परफेक्ट केलेलं आहे. कुठे एक कामामध्ये अशी वाटत नाही की काही कमी जास्त केलेलं आहे. काम नीट केलेलं आहे, कारण रीडिंगमध्ये बिल्डरचा अंदाज येतो की बिल्डरनी काम कसं करून दिलेलं आहे. टेरेस आहे, टेरेसवरती बघू शकता. टेरेस पण खूप मोठा आहे. इथे तुम्ही कॅनोपी लावून झुला टाकून करू शकता. टेरेस असं आहे की बघा, तुम्ही वेस्ट फेसिंग घेतलं, तुम्हाला सकाळच्या उन्हाचा तुम्हाला टेरेसमध्ये अनुभव मिळणार. ईस्ट फेसिंग घेतलं, टेरेसमध्ये तुम्हाला वेस्ट फेसिंग अनुभव मिळणार. तुमच्यानुसार तुम्ही काहीही डिसाईड करू शकता, कारण ऑप्शन असे काही एकदम जास्त नाही आहेत. बट जे काही ऑप्शन्स आहेत त्यामधून तुम्ही चांगला ऑप्शन सिलेक्ट करू शकता. वाटत असेल की हा तुम्हाला कन्सेप्ट जर योग्य वाटत नसेल, तर समोर जे तुम्हाला दिसत आहेत एन ए प्लॉट्स, त्यातला तुम्ही एक प्लॉट घ्या. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही प्लॉट तुम्ही कसाही डेव्हलप करू शकता. 1.4चा FSI आहे. 1500 ते 5000 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि तुमच्या टेरेसवरनं लो राईज लिव्हिंगचा हा फायदा असतो. सगळे एकाच मजल्यांचे, सगळे एकाच लेवलचं बांधकाम असतात. सगळ्यांना एकच व्ह्यू मिळतो. कोणालाही ॲडव्हान्टेज नाही की ॲम्युनिटी फेसिंग, नॉन ॲम्युनिटी फेसिंग, हे फ्लोर राईज ते फ्लोर राईज, असं काहीच नाही. सगळे एक समान, सगळ्यांना एकच व्ह्यू. पाऊस आला सगळ्यांच्या घरामध्ये पाऊस, ऊन आला सगळ्यांच्या घरामध्ये ऊन. हे तुम्हाला जे कन्सेप्ट मिळणार आहे ते ह्याच प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. तर असा हा प्रोजेक्ट जर तुम्हाला आवडलेला असेल तर एकच गोष्ट करायची आहे, टीम स्क्वेअर फीट एक्सपर्टसोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कारण ह्या मार्केटमधले जे बेस्ट ऑप्शन्स आहेत ते ऑलरेडी आम्ही चॅनलवरती ऑनबोर्ड केलेले आहेत. ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओज अपलोडेड तुम्हाला भेटतील, नाही भेटतील तरी येतील. तर असे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि ह्या प्रोजेक्टच्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला जर हव्या असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा. रो हाऊस स्टार्टिंग फ्रॉम 1.55 CR, प्लॉट स्टार्टिंग फ्रॉम 86 lakhs ऑनवर्ड्स, साइजेस रेंजिंग फ्रॉम 1500 टू 5000 स्क्वेअर फीट. हा रो हाऊस आहे 1890 स्क्वेअर फीटचा. याच्यामध्ये ऑप्शन्स जास्त नाही आहेत. सोल्ड आउट होण्याआधी तुम्ही हे बघा, कारण इथे बघू शकता तुम्ही आउटर रिंग रोड कनेक्टेड आहे, कासार साईड आहे मागे आहे, हिल साईड पूर्ण आहे. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट, पूर्ण प्रोजेक्ट रेडी आहे. पूर्ण प्रोजेक्ट रेडी आहे. कुठलीही काम करण्याची इथे बिल्डरला अजून गरज नाही आहे. लोनबद्दल बोलायचं गेलं तर प्लॉटवरती 80% लोन होतं. ह्या रो हाऊसवरती 90% लोन होतं. तुम्हीही निसर्गाच्या सानिध्यात आणि शहरापासून एकदमही जास्त दूर नाही आणि एकदमही जास्त बाहेर नाही. हे तुम्हाला वेल कनेक्टेड आहे. बट इथे तुम्हाला येऊन हा एक्सपिरियन्स करायचा असेल तर आजच टीम स्क्वेअर फीटसोबत कॉन्टॅक्ट करा आणि तुमची साईट व्हिजिट बुक करा. आणि असे अप्रतिम असे व्हिडिओज ह्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.